कस काय पब्लिक, मी तुमचा ब्लॉगर सध्या तुमचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. आपल्याला खालच्या शाळेपाशी आपली प्रेमाची माणसं भेटले. खालची शाळा म्हणजे आमची जिल्हा परिषद शाळा भादोल्याची. प्रेमाच्या माणसाले टाटा बाय बाय करून सुप्रदाच्या गाडीवर बसून मी आता चाललो वावराकडे. वावरात आपल्याला थोडं काम आहे, आता ते तुम्हाला समोर पाहायला भेटनच. त्याच्या पहिले सुप्रदा म्हणे की मा वावरात चक्कर मार, मग नंतर जाय. मग त्याच्यावर 2-4 गप्पा मारल्या. आपला डब्बा होता आपल्या हातात, म्हणलं कणकण वावरात आलो. हे आपल्या वावरचा रस्ता आहे, व रस्ता तर अजून भारीच आहे, आपला काही विशेष नाही. आता ही पांदी बाई, अशी पांदी तुमच्याकडे आहे का कमेंटमध्ये सांगा. भुतिया पांदी, डायरेक्ट फुल भुतिया पांदी. आता या पांदीतून मला हरवेळेस जायच्या वक्ती मटारती मी, आणि पांदी इतकी दारगरगड आहे, तुम्हाला काय सांगणार आहे पब्लिक. तरी पण इथून जाणं लागतं, आपल्याला काही विशेष नाही. भुतिया पांदी क्रॉस करून आपण इकडे आलो. इकडे आल्यावर पहिले तर आपण डब्बा ठेवून दिला भाऊ. त्याच्यानंतर आपली जी फुलचड्डी ती हाफचड्डी करून टाकली, कारण की आपल्याला दिवसभर पांदी नव्हतं पब्लिक. त्याच्यामुळे कसं माहिती कपडे भरण, मग हाफचड्डी असल्यावर भरणार नाही, साफ करल्या जातात पाय. मग आता पाय पाय पण नव्हते आपल्याला. मग काय मी एक पाय उचलणं सुरू करला भाऊ. आणि मी एकटाच होतो आज काम करणार, तर मी त्याला साफ जाणार होते. आता तुम्ही ते पायसाना जाता शेवट लोक मी काय करलं काय काय नाही. आता 3-3 पायप वडत ताड चालवले बोलून कस तरी. आपलं तुम्ही ना गावाला वावर पाहिलंच होतं. आता दुसऱ्या वावरात आपण मेथी टाकेल, तर तिला आपल्याला पाणी नव्हतं. तो पहिले तुम्ही दुसऱ्याच्या वावरात 3 पायप उचलले हो, कारण की आपल्याला पायप कमी पडत होते. मग आता दुसऱ्याच्या वावरातले पायप घेतले चाललो वावराकडे. सोयाबीन जवळपास उगत नाही. आता इतकी बापाच्या मध्ये उगेल तुम्हाला काय सांगू पब्लिक. बंदी दाट सोयाबीन उगेले, खराब खेळ राहता. मग काय वाईकडे वावरात आलो, बंदी फ्लिंकर लावून दिले, झाकणं झुकणं बंदी जे राहते लावून दिले. आता तुम्हाला डोकं लावायचे एक नियम सांगतो मी. आता मला इथं गावाला बी कोपऱ्या कापऱ्या पाणी देणं होतं बरं. ते इथं मी फुटका पाईप लावलं होतं. आता तुम्ही पाहिजे पुढच्या व्हिडिओमध्ये की कसं काय इथं पाणी येईन, कसं काय नाही येणार. आणि मी ती आपली पाण्यावरील होती म्हणून आपल्याला पाणी देणं होतं. मग इरीवर आलो पहिले. इरीवर आल्यावर मी पहिले झाकण काढलं, कारण की मला ताण लागली कावाच काम करू राहिलो होतो. मोटरचं प्रेशर पाहून सांगावर पब्लिक की किती मोटर असेल कमेंटमध्ये. तर आणि पाण्याची ताण ती इतकी लागली होती, पाहू शकतो किती गटगट पाणी पिलं. पाणी पिल्यावर मग आता आपल्याला जे बाकीचे कामं होते. आणि जाताना तुम्ही हे पाहता पाणी चालू करेल, तुम्हाला म्हटलं होतं ती मागे लावला तरी कोणचं बी काम सोपं राहतं पब्लिक. आता हिचं अर्ध्या घंट्यात बंद भिजून जाईन. पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. इकडे फ्लिंकर चालू झाले. आपली जी मेथी ती पाहून घ्या, एवढी वेळ आहे. आता हे पाणी दिल्यावर 8 दिवसांनी आपली मेथी निघाल. कमीत कमी 2 मेथी निघती. मग आता तुम्हाला ही पाईप घेऊन कुठं चाललो ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो मी, कारण की बंद सांगणं या व्हिडिओमध्ये शक्य नाही आहे. पुढच्या व्हिडिओसाठी फॉलो करून घ्या पब्लिक तोपर्यंत.